वार्तांकन रोखठोक बातमी। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। शिंदेच्या या ऑपरेशन टायगरमुळे राज्यभरात ठाकरे गटाचे शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले। सोलापुरात तर संतप्त शिवसैनिकांनी या फुटीर खासदारांच्या नावानं थेट दशक्रिया विधी घालत आपला तीव्र संताप व्यक्त केला। पक्षाची प्रतारणा केल्याच्या भावनेतून सोलापूरचे शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील गणपती घाट इथे एकत्र येत त्यांनी या 6 खासदारांचा तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी कार्यकर्त्यांनी संतापाच्या भरात या बंडखोर नेत्यांच्या विरोधात प्रतिकात्मक दशक्रिया विधी पार पाडत जोरदार बॉम्ब मारली आणि घोषणाबाजी केली। या आंदोलनादरम्यान बंडखोर खासदारांवर अत्यंत तिखट शब्दात प्रहार करण्यात आला। आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांच्या भावनांचा अक्षरशः बांध फुटला होता। आंदोलक शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत बंडखोरांना थेट शाप दिले। यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले, 60 वर्षापासून शिवसेना महाराष्ट्रातील जनतेच्या हक्कासाठी आणि प्रश्नांसाठी अविरत लढतीये। शिवसेनेची पाळेमुळं अत्यंत घट्ट आहेत। किती गद्दार पक्ष सोडून गेले तरी पक्षाला आणि संघटनेला काडी मात्र फरक पडणार नाही। निष्ठावंत शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभा आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।